70 सचिन आहेर. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 5470. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, खऱ्या अर्थाने राज्याची फ्लॅगशिप आपण म्हटली तरी ती अयोग्य होणार नाही. एक महत्त्वाकांक्षी हा एकंदरीत एक प्रकल्प होता आणि जसं आपण पोलिसांना जर संपर्क करायचा असेल तर 100 नंबर दाबला तर तो विश्वासार्थी येतो. तसंच कुठेही काही जरी राज्यामध्ये झालं तर 108 हा नंबर दाबला तर आपल्याला नक्की त्याच्या रुग्णवाहिका सेविका मिळेल, ही एक मानसिकता आणि अपेक्षा आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये आपण स्पष्टीकरण दिलेले आहेत, किती कॉस्ट होणार आहे, काय होणार आहे, किती गाड्या होत्या, किती गाड्या वाटवत. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की काय काय असे जे 108चे नंबर जे आहेत, आता एका ठिकाणी तर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या VIP प्रोटोकॉलमध्ये गाडी होती म्हणून घेऊन ती रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. या अशा गोष्टी जर होणार असेल तर मला असं वाटतं ते योग्य होणार नाही. आपण याच्यामध्ये उत्तरामध्ये जरी म्हटलं असेल तरी देखील आजही देखील त्या गाड्या टायमिंगवर पोचत नाही आणि त्याचं मूलभूत कारण असं ज्याला गोल्डन पिरियड आपण म्हणतो, त्या पिरियडमध्ये जर ती ॲम्ब्युलन्स पोचलीच नाही तर त्याची काही अर्थ राहणार नाही. म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीत आपण फेरविचार करू आणि त्याच्यात काही सामाजिक संस्था आहे की जे इनपुट पण करणार आहे. आता तुम्ही BVG बरोबर केलं, अजून 2-3 केलेलं आहे. तर याहीमध्ये मोठे मोठे सल्लागार आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या काही या उपयोजना चाललेल्या आहेत त्याचा आढावा घेऊन ह्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य आमदार साहेबांनी जी काही सूचना केली त्या सूचनेप्रमाणे किंवा एकूणच लक्षवेधीमध्ये जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही उत्तरामध्ये दिलेत. तरीसुद्धा आपले जे काही 2 मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ज्या काय आता 108च्या सर्व्हिसेस आहेत त्या वेळेत पोहोचत नाही किंवा त्याच्याबद्दलच्या तक्रारी आहेत. ही वस्तुस्थिती आहे की आता पहिल्यांदा 5 वर्षाचा करार केला होता, नंतर कोविडच्या काळामध्ये आपण तो एक्सटेंड केला, परंतु गाड्यांची आत्ताची असणारी उपलब्धता आणि एकूण त्यांचा कालावधी, त्यांचं झालेलं रनिंग, त्यामुळे सुद्धा तो खूप मोठा प्रॉब्लेम आता होतोय. आणि यासाठीच आम्ही हे जे काही नवीन करार झालेला आहे त्या नवीन कराराप्रमाणे आपण त्याच्यावरची तरतूद केली. संबंधित यंत्रणेला कामाची जी ऑर्डर द्यायला पाहिजे होती दिली आणि मला असं वाटतं की आमचा प्रयत्न होता की या अधिवेशनाच्या पूर्वीच त्यातल्या 100-200 गाड्या सुरू व्हायला पाहिजे होत्या. थोडासा उशीर झाला आहे पण त्या गाड्या सुरू होतील आणि त्याच्या माध्यमातून ह्या गाड्यांची उपयुक्तता अजून चांगल्या पद्धतीनं होईल. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग आपण जो सांगितला की इतर राज्यांमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतील तर निश्चितपणानं 108 ही खूप चांगल्या पद्धतीची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारी अत्यंत चांगली योजना आहे. त्याच्यामध्ये अजून काही सूचना सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठीचा रिव्ह्यू, अजून काही इनपुट्स घेतले तर निश्चित चांगला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे त्या पद्धतीची एक आम्ही कमिटी नेमून आम्ही घेऊ. सतेज पाटील. अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, परंतु काही ॲम्ब्युलन्स आता 5-5, 6-6 लाख किलोमीटर काही ॲम्ब्युलन्सचं झालेलं आहे आणि तुमची पुढची रिक्वायरमेंट जवळजवळ 1500च्या वर आहे रिक्वायरमेंट. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 1500ची रिक्वायरमेंट आहे का, पुढची गरजेची आहे का आणि ते कार्यान्वित कधी होणार आणि त्यासाठी बजेटची तरतूद आपली किती आहे? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य बंटी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला, आपण ही ज्यावेळेला करार केला, करारानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी आता 2025 मध्येच झाली. आपण त्याला पैसे पहिल्या टप्प्यामध्ये 200 कोटी रुपये दिले, त्यातल्या पहिल्या 200 गाड्या आता या महिन्याभरामध्ये उपलब्ध होतील अशी परिस्थिती आहे. उरलेल्या गाड्या ज्या आहेत, कारण उपलब्ध तर आवश्यकता तर आहेच आहे, कारण पूर्वीची अवस्था अशी होती ज्यावेळेला राज्यात 108 आहे त्यावेळेला कन्सेप्ट नवीन होती, परंतु आता लोकांनाच सवय लागली एवढी 108 चांगली आहे. परंतु दुर्दैवानं आता ह्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की आता त्याची एकूणच एफिशियन्सी जी आहे ती खूपच 5-5, 6-6 लाख किलोमीटरचं रनिंग झालं, रिझल्ट मिळत नाही. मग काही काही तक्रारी येतात की ज्या गंभीर आहेत, एका बाजूला लोकप्रतिनिधी, दुसऱ्या बाजूला सगळ्या कंप्लेंट्स पेशंट्सकडून सुद्धा येत आहेत. त्यामुळे हे अजून लवकर सुरू होणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं पहिल्या टप्प्यातल्या 200 गाड्या ह्या महिन्याभरामध्ये शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तरी किंवा जानेवारीच्या फर्स्टमध्ये यायलाच पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे. आणि उर्वरित ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा बजेटची उपलब्धता याच वेळा व्हायला पाहिजे होती. पहिला सुरुवात व्हायला पाहिजे होती त्याला उशीर झाल्यामुळे मार्चमध्ये इतर सगळ्या गाड्यांची सुद्धा उपलब्धता आम्ही करतो. प्रवीण दरेकर स्पेसिफिक. महोदय, आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये आपण सुधारणा करते आभार. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होण्याच्या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई सरकार करणार का?